असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना मांडरकरवाडी संघ आणि त्यांना फाईट करत असताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पातळेवाडी संघाकडून प्रथम पहिली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आपल्याला ओमकार पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज अंकुश पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे गोलंदाजी ट्रॅक वरती थोडीशी फील्ड मध्ये गोलंदाजीच्या मार्ग वरती मांडरकरवाडी संघाचा हा प्रथम गोलंदाज ट्रम्प कार्ड खेळाडू ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या बोहऱ्यावरती पहिली गोलंदाजी आणि पहिल्याच इथे आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. अजय स्ट्रायकर एंड वरती पहिलाच बॉल अरे बॅटनं पुश केलाय. तिकडे खेळाडू आहेत मात्र थोडीशी चुकी, थोडस फंबलिंग. जोपर्यंत चेंडू फेकतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धावांचं कलेक्शन राहिलंय. अकाउंट ओपन केलं जात आहे आणि धाव पुस्तकाचा विचार केला तर 2 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर अजय आणि अंकुश ही सलामी वीर जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे जर 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावा जमा केल्या तर एक फायटिंग स्कोर उभं राहील आणि त्या दिशेनं त्या आरशेनं फटकेबाजी करावी लागेल या 2 फलंदाजांना. चला स्पीडअप करा. वारंवार आपण सूचित केलं जात आहे दोन्ही संघांना, गोलंदाजी करणाऱ्या संघाला सूचित केलं जात आहे आपण स्पीडअप करायचंय. 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक हाताळायचेच आहेत, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केली जाईल. पुढचा बॉल ओहो काय गोलंदाजी आहे, बिरकावून सोडणारी गोलंदाजी. पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्या, त्यानंतर खरं तर इथे स्लोवर 1 बॉल केला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ही डॉट बॉलची समाप्ती. इथून बॅटचा पेस केलाय, चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि फेकून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार, सीमा पार षटकार. पुढचा बॉल अजून एकदा सज्ज असेल. गोलंदाज इथून बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय, अजून एक सीमा पार षटकार. थँक्यू सो मच. इथून आक्रमण चढवलाय, फलंदाजी करत असताना अजय आपल्याला पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचलाय 14 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अजून एक बॅटच्या रडार मध्ये ठोकलाय, अजून एक तडाखा, अजून एक धमाका, अजून एक ब्रँडेड षटकार. अशा प्रकारे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावांचा विचार केला तर पाथर्डेवाडी क्रिकेट संघ जाऊन पोहोचलाय 20 रन ऑन स्कोर बोर्ड, 20 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकामध्ये इथे आक्रमण चढवलं ओमकार वरती. ओमकारनं तब्बल धावा खर्च केल्या, 20 धावा खरं तर ओमकारने खर्च केल्यात. इथून आता प्रेशर असेल थोडस मांडरकरवाडी संघावरती, कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा इथे खर्च केल्यात. ओमकार नामक हा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला आणि त्यानं मात्र
20 धाबा खर्च केल्या. द्वितीय क्रमांकाचा गोलंदाज दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. सिद्धेश असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी ट्रॅक वरती. अंकुश असेल स्ट्रायकर एंडला. पहिलाच बॉल पंजांच्या उजव्या एसटीकडून राईट आर्म राऊंड विकेट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. सिद्धेश चला स्पीडअप करा. लक्ष असू द्या वारंवार इथे कॉल केला जाईल. स्पीडअप करायचं आहे. पुढचा बॉल हो काय गोलंदाजी आहे. इथून थोडस चेंडू आपल्याला पाहायला मिळालं तर स्टंपच्या साइडून निघून गेलाय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती. अशी गोलंदाजी करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये 20 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ओहो काय गोलंदाजी. खूप सुंदर गोलंदाजी. गुडलंड स्पॉट वरती जशा प्रकारे चेंडू आदळला त्याच नंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये अजून एक डॉट बॉल. आता प्रेशर वाढलं असेल फलंदाजी करत असताना अंकुश वरती. खर तर आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाज अंकुश फलंदाजीच्या मार्गवरती. पुढचा बॉल इथून हलक्यात पुश केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला चिरत चेंडू लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत इथे 2 धावांचं कलेक्शन राहिलंय. बोलूयात सामन्याकडे. इथून मात्र बघा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. रनआउटचा शिकार झालाय. एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर. मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्यानं 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 षटकार ठोकले होते तो फलंदाज झालाय बाद अजय. आई एकवीरा चरणी नतमस्तक होऊन खरतर घेऊन चलतोय पुन्हा एकदा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. खूप सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गारेवाडी क्रिकेट संघाचं आपल्याला खूप सुंदर आयोजन आणि खूप सुंदर नियोजन. पहिल्या पर्वामध्ये ही क्रिकेट स्पर्धा खूप उंच शिखर गाठतो. इथून चेंडू उंच हवेमध्ये फ्लाय झाला होता. नो मॅन्स लँड चेंडू डिलिव्हर झालाय. शेवटच्या क्षणाला काय घडलंय इथून शेवटच्या क्षणाला तिथे 100% एफर्ट पाहायला मिळाले आपल्याला. तिथे क्षेत्ररक्षक होते वैभव आणि त्याचं खूप चांगलं एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती मिळतील फक्त 3 धावा आणि 3 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय धाव पुस्तकावरती. 26 धावा धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर गोलंदाजी सिद्धेश अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल इथून पंच आमच्याकडे वळताना लेग स्टंपच्या थोडासा चेंडू बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचतोय 27 धावा धाव पुस्तकावरती. दुसरं षटक सुरू आहे आणि 27 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर फलंदाजी. थोडस पारड जड आहे पाताळेवाडी या क्रिकेट संघाचं. पुढचा बॉल ओहो काय गोलंदाजी आहे. कोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे आणि सिंगल डबलला इथून प्राधान्य दिलं जातं आपल्याला फलंदाजी ट्रॅक वरती. अंकुश पाहायला मिळतोय
आणि धावपुस्तकावरती धावा 29. 29 धावा धावपुस्तकावरती. 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट संघ धावून पोहोचलाय 29-29. तिसरं षटक आणि शेवटचं षटक, स्लॉगआउटचं षटक. तिसरं षटक कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल, खरं तर इथे जबाबदारी दिली आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. वैभव आलाय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. शेवटचं षटक आणि शेवटचे 6 बॉल 29 धावा तब्बल धाव पुस्तकावरती जमा केल्या जात आहेत. म्हणजे विचार केला तर अजून 10 ते 15 धावा जर या षटकामध्ये आल्या तर एक मोठं स्कोर, एक फायटिंग स्कोर, एक तगडं आव्हान समोर उभा करण्यात यशस्वी ठरेल पाथर्डेवाडी. मात्र तशा दिशेनं तशा अर्चना फटकेबाजी होणं तेवढंच महत्वाचं असेल. इथून फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. नवीन फलंदाज निखिल इन ऍक्शन मोड मध्ये. पहिलाच बॉल इथून बघा, खूप सुंदर गोलंदाजी आहे. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव गोलंदाजीच्या मार्गवरती सुंदर वेगवान गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या एसटी कडून. आता मात्र लाईन चेक केली जाईल, लाईन चेक केली जाईल. पंचांचा इशारा आलाय वाईडचा. एक अतिरिक्त धाव इथे ऍड होईल. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. 30 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. वैभव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ओहो, फुल टॉस बॉल इथून पुश करायचं होतं मात्र तिथे सापल्यामध्ये सापडला होता. इथे झेल सुटले आणि धावा मिळतील फक्त 2. तिसरी धाव काढत असताना फलंदाज झालेत बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल अनिकेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. संघ जाऊन पोहोचलाय 32 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल, चला स्पीडअप करा, लक्ष असू द्या पंच, लक्ष असू द्या. आपण टायमर सेट करा. जर 2 षटक 10 मिनिटांमध्ये टाकले नाही तर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. आपण लगेच 1 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. जर 10 मिनिटांमध्ये षटक 2 षटक फेकले नाही तर तिसऱ्या षटकामध्ये आपण लगेच 1 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. लगेच तिथेच जागेवर पेनल्टी पॅनलाइज करायचे संघाला. पुढचा बॉल इथे खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील तोपर्यंत सहजरित्या 2 धाब्यांचं कलेक्शन राहिलंय. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना विचार केला ना अजयचा, तर अजय एक आक्रमक खेळाडू होता, एक आक्रमक फलंदाज होता. 3 चेंडू 3 षटकार ठोकले. त्याची जशा प्रकारे विकेट मिळवली त्याच नंतर संघ थोडासा बॅकफुटला गेला आणि सिंगल डबल करत करत संघ जाऊन पोहोचलाय 34 धावा. पुढचा बॉल फुल टॉस बॉल इथून बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरना हाय अँड हँडसम एमन क्वालिटी दर्जेदार षटकार.
थँक्यू सो मच डीजे. बोलूया आता मॅच कडे पुन्हा एकदा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. संघ 40 धाबांवरती एक मोठं टार्गेट सेट केलं जात आहे आणि 40 धाबा अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये किती धाबा जमा करेल संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाताडे बाडी क्रिकेट संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज असेल. पुढचा बॉल खोदून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत पुन्हा 2 धाबांचं कलेक्शन राहिलंय. 2 धाबेने संघ जाऊन पोहोचलाय. 42 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. टार्गेट सेट बॉल त्याला म्हटलं जातं. या चेंडूवरती कोणता नंबर येईल किती धाबा येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. 42 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचा बॉल पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल. अजून 1 बॉल शिल्लक असेल. एकदा विद्या ऍड केली जाईल आणि 43 धाबा धाव पुस्तकावरती. खूप सुंदर आयोजनाचा विचार केला तर पहिल्या पर्वामध्ये हे आयोजन खर तर उंच शिखर गाठतंय. ही स्पर्धा YouTube लाईव्हच्या माध्यमातून खर तर लाईव्ह प्रक्षेपण केली जाते. NTC स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते आणि लाईव्ह घर बसल्या जेवढे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांचं सुद्धा मोस्ट वेलकम. शेवटचा बॉल पडले रनआउटच्या स्वरूपात. विकेट. अंपायर धाबा. या 2 धाबा शेवटच्या बॉलवरती आल्या आणि 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचतोय. 45 धाबा धाव पुस्तकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत किंग मेकर आपल्याला पाहायला मिळते. मांडरकर वाडी क्रिकेट संघाला 3 षटकामध्ये बनवायचे आहेत 46 धाबा. चला यानंतर नेक्स्ट मॅच आम्ही टॉस साठी इन्व्हाइट करू. तर यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 5वा सामना वाघजाई क्रिकेट क्लब घारेवाडी संघाचा संघनायक म्हणजेच आयोजक टीम आणि त्यांना फाईट करायला राधाकृष्ण डिकेवाडी. चला दोन्ही संघाचा संघनायक आपण द्वितीय सत्र सुरू व्हायच्या अगोदर इथे टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकी करण्यासाठी. पहिला आणि शेवटचा कॉल असेल. चला दोन्ही संघ संघनायक घारेवाडी आणि डिकेवाडी. चला संघनायक आपण लगेच या. चला संघनायक आलेत का? तर मी विनंती करेन चंद्रकांतजी भोड यांना की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करायचे सन्माननीय. चला डिकेवाडी संघनायक शेवटचा कॉल आहे आणि चंद्रकांतजी भोड साहेबांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभास्ते इथे नाणेफेकी करायचे. चला डिकेवाडी संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय. चला लगेच आपण चालू सामन्याकडे बोलूया. एका बाजूला आहे पाताडेवाडी आणि एका बाजूला मांडरगरवाडी. चला दोन सलामीवीर
आपण लगेच जा. 46 धाबा बनवायचे, टार्गेट मोठं आहे आणि 46 धाबांचा पाठलाग करत असताना आपल्याला मांडरकरवाडी थोड्याच वेळात इन ॲक्शन सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला, गोलंदाजी करणारा पाताडेवाडी संघ स्पीडअप करा मित्रांनो. आज खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे. तब्बल 16 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश नोंदवलाय. त्यामुळे 16 संघ म्हणजे 8 मॅचेस, त्यानंतर 4 मॅचेस, एकूण टोटल आपल्याला 17 मॅचेस आज केलं पाहिजे. याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. त्यामुळे सहकार्य करा आणि स्पीडअप करा. या स्पर्धेचा विचार केला तर 15,000 रुपये रोख रक्कम प्रथम पारितोषिक, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये व भव्य आणि दिव्य अशी चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. शेहेचाळीस धावा इथे पाठलाग करायचा आहे 3 षटकामध्ये. 18 बॉल 46 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे सुरुवात दमदार करावी लागेल. स्टार्ट चांगलं मिळून द्यावं लागेल. सरळ चौथा नाहीतर 6वा गेअर टाकून इथे गाडीला स्टार्ट द्यावं लागेल. कारण अंतर खूप मोठं आहे आणि या अंतराचा पाठलाग करत असताना मोठे फटके घेणं तेवढंच महत्वाचं असेल. समोर श्याम आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती ओमकार. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षद पहिलाच ट्रम्प कार्ड गोलंदाज. समोर श्याम आणि नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार. पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला होतोय सुरुवात. जेव्हा कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल आणि इथून डॉट बॉल आलाय. प्रेशर असेल. 46 धाबांचा पाठलाग करायचा आहे. जर असे डॉट बॉल आले तर मात्र मॅच मध्ये पार्ट जड करेल. इथून गोलंदाजी करणारा आपल्याला संघ पाहायला मिळतोय पाताडेवाडी क्रिकेट संघ. ओहो, फटका सुंदर आहे. बॅटच्या सरळ रडार मध्ये मिड विकेटच्या डोक्यापर्यंत टोलवलाय. सीमा पार षटकार. मोहम्मदचा डीजे. काय दमदार फटकेबाजी. पहिला बॉल इथे डॉट आला, त्यानंतर लगेचच षटकार ठोकला. ईट का जवाब पत्थर से देतो है, एक तुम्हारी एक हमारी. पहिला बॉल डॉट, त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दिलंय त्याला. षटकार ठोकलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षात. पंचांच्या डाव्या एसटीकडून उजव्या एसटीकडून गोलंदाजी करत असताना अजून एक डॉट बॉल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. काय समीकरण आहे. 46 धावा पाठलाग करायचा आहे. आक्रमण चढवावं लागेल. लक्ष देऊन लक्ष वेधनीय कामगिरी करावी लागेल. फलंदाजी करत असताना श्याम आणि ओमकारला. पुढचा बॉल. चला, स्पीडअप करा. लक्ष असू द्या. स्पीडअप गरजेचं आहे. पुढचा बॉल. पुढचा बॉल बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाही. चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढले. मिळेल फक्त सिंगल रन. एका धाबेने संघ पुढे सरकतोय. 7 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर गल्ली पासून तर स्टेडियम पर्यंत टेनिस क्रिकेट पोहोचलाय. आणि आज खरं तर ही टेनिस क्रिकेटची स्पर्धा भव्य आणि दिव्य अशा आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढे कमी आहे आयोजकांचं. कारण पहिल्याच पर्वामध्ये पहिल्याच वर्षामध्ये हे यशाचं उंच शिखर गाठत असताना आपल्याला आयोजन भव्य आणि दिव्य असं पाहायला मिळतंय. पहिल्याच वर्षामध्ये एवढं सुंदर आयोजन आहे म्हणजे येणाऱ्या कालामध्ये किती सुंदर आयोजन असेल.
पुढचा बॉल अजून एक डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षद. पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर आक्रमण चढवलं होतं श्यामने, मात्र त्याच नंतर इथे रोख लावलाय. फलंदाजांना जखडून ठेवलाय पूर्णपणे. 7 धावा फक्त धाव पुस्तकावरती. 100चा एक बॉल शिल्लक आहे आणि 7 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आडव्या बॅट न तिथे क्षेत्ररक्षक मिड ऑफ ला. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेनं संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचलाय 8 धावा. जसं स्टार्ट घ्यायला हवं होतं तसं स्टार्ट या संघाला मिळालं नाहीये आणि संघ थोडासा बॅकफुटलाय. 8 धावा आहेत धावपुस्तकावरती. अजून जिंकण्याचा विचार केला तर 12 चेंडू 38 ची गरज. अडतीस धावांची गरज. समोर श्याम नामक एक घातक फलंदाज. ताकद आहे, क्षमता आहे, फटके खेचावे लागतील. आडव्या बॅट न फटका टोलावला होता. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. स्पर्धेच्या माध्यमातून सर हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. आपण आलात, मने प्रसन्न झाली. आपलं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी सर हार्दिक स्वागत. बोलवत मॅच कडे. पुस्तकावरती 8 धावा. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा चरान. इथून बॅटची एज तिथे संधी होती, मात्र परत एकदा संधी रनआउटची. रनआउटचा शिकार. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. थोडासा बॅकफुटला, थोडासा अडचणीमध्ये, मात्र नौका त्यांची बीच समंदर मध्ये फसलेले आहे. मात्र त्या समुद्रामधून कोणता नाविक असेल जी त्यांची नौका खरदारा किनाऱ्याला लाभेल, कोणता असा खेळाडू असेल जो आक्रमण चढवेल, हे पाहणं तेवढंच महत्वाचं. 8 बॉल 10 बॉल आणि 38 ची गरज. फटका सुंदर आहे. फाईन लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला आउटफील्ड. थोडीशी फास्ट. इथून जोपर्यंत फेकतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धाबांचं कलेक्शन राहिलंय. आता समीकरण बनेल येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 36 ची गरज. जर इथून सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं महत्वाचं असेल. दिल्ली खूप दूर आहे मांडरकरवाडी संघासाठी आणि दिल्लीला जायचं असेल तर पायी आपण दिल्लीला पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी फ्लाईटचे तिकीट बुक करावे लागतील, ट्रेनचे तिकीट बुक करावे लागतील आणि हवाई हल्ले चढवावे लागतील. मात्र इथून अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
मच डीजे इथून पूर्णपणे मॅच मध्ये पारडत झड गेलाय. पूर्णपणे इथं आपण बघतोय संघ आहे पाताडे बाडी क्रिकेट संघ. सुंदर गोलंदाजी, जशा प्रकारे फलंदाजी राहिली आहे पहिल्या सत्रामध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी. मात्र अजून मॅच हरली नाही आहे. स्वतःला नेहमी सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. इथून फटके खेचावे लागतील 8 बॉल जिंकण्यासाठी 36 गरज. पुढचा बॉल इथून पंचांचा इशारा, वाईटचा एक अतिरिक्त धाव ऍड केली जाईल. 11 धाबा धाव पुस्तकावरती. आता जिंकण्यासाठी अजून 35 धाबा बनवायचे आहेत. 46 टार्गेट त्यामधील संघ जाऊन पोहोचलाय. 11 धाबांवरती पुढचा बॉल बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाही. चेंडू उंची जास्त लांबी कमी. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. जी भुवड साहेब शिवसेना शाखा प्रमुख मातोश्रीनगर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयाची धनराशी लाभली. आपला खूप खूप आभार. आणि त्याचनंतर धीरजजी साठविलकर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचे इथे मानधन लाभला. आपलं सुद्धा खूप खूप आभार. त्याचनंतर आपण पाहतोय सुजयजी कोटारकर यांच्या माध्यमातून सुद्धा 501 रुपयाचे इथे मानधन लाभला. आपलं सुद्धा खूप खूप आभार. सर्व देणगीदारांचा आणि दानशूरदात्यांचा शब्द सुमनाने खूप खूप आभार व्यक्त करतोय. बोलूयात मॅच कडे. इथून सामना पूर्णपणे एका बाजूने झुकलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा. अजून एक वाईड बॉल. 1+1 अशा या 2 धाबा 19 धाबा धावपुस्तकावरती. संघाला जिंकण्यासाठी अजून खूप धाबांची गरज आहे. आणि चेंडूंचा विचार केला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि जिंकण्यासाठी विचार केला तर तब्बल 27 धाबांची गरज आहे. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. फटका तेवढाच सुंदर. 1 टप्पा बाउन सीमा पार. चौकार.
पाताडेवाडी क्रिकेट संघ. 23 धावांची गरज आणि इथून सामना फिनिश. मॅच जिंकले पाताडेवाडी क्रिकेट संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. किंगमेकर मांडरकरवाडी आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं सुद्धा खूप खूप आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. 3 चेंडू 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 20 धावा आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 3 विकेट ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तो अजय ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. एक अष्टपैलू खेळाडूची इथे कामगिरी अजयने पार पाडली आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. तर या अजय आपण मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय श्री शिवसेना शाखा प्रमुख मातो श्रीनगर सन्माननीय अनिलजी भुवड साहेब यांना मी विनंती करेन आपल्या पवित्र शुभाशय आपण इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन अजयला गौरवित करायचंय. अजय ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. चला डिकेवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. अजय ठरला या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. चला आपण मुख्य व्यासपीठावरती बढूयात. तिथे आमच्या सोबत खरं तर अनिलजी भुवड साहेब यांच्या पवित्र शुभास्ते आपण ही ट्रॉफी पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गौरवित केलं जातं या खेळाडूला. खूप सुंदर खेळ राहिलाय. एक अष्टपैलू खेळाडूची कामगिरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि तो ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅच. तर जसं पहिलं सत्र सुरू होईल आपण मायक्रोफोन वरती आवाज ऐकूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक सूरजजी जोगले. थँक्यू सो मच.